एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे। नाशिकच्या गंगापूर रोडवर हा थरार पाहायला मिळाला आणि असं असून देखील संशयित मुकाट फिरताय असा आरोप कुटुंबियांनी केला आणि संताप व्यक्त करत आहेत। पाहूया सविस्तर बातमी। मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकावर बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय। शहरातील गंगापूर परिसरात हा प्रकार घडलाय आणि अशी तक्रार त्याबाबत आदित्य गांगुर्डे याच्या कुटुंबियांनी देखील केली आहे। पाहूया सविस्तर बातमी। आदित्य गांगुर्डे हा काही कामानिमित्त एका महाविद्यालयात ध्रुवनगर गंगापूर रोड येथे गेला। त्याच्या नात्यातीलच ज्ञानदेव जाधव, सनी रकिबे, प्रणव जाधव, रोहित जाधव, विजय उर्फ मन्ना रखमे, अर्पण रकिबे, आर्यन रखेबे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉडने व धारदार शस्त्राने आर्यनला बेदम मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्याचं दैव बलवत्तर म्हणून आदित्य यास त्याच्या मित्रांनी बघितले आणि तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आदित्य गांगुर्डे याची आई कांचन गांगुर्डे यांनी गंगापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। मात्र इतका गंभीर आणि जीवघेणा हल्ला असून देखील पोलिसांनी केवळ किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। माझा मुलगा आदित्य आणि गांगुर्डे त्याचं लग्न 4 वर्षापूर्वी झालं। तेव्हा त्याच्या मुलीचं त्याच्या बायकोचं नाव श्वेता जाधव। तो तिकडं कसा गेला, तो याच्या कामानिमित्ताने गेल्यावर त्यांना कसं कळलं ते माहीत नाही। त्यांनी रॉडनी त्यांनी त्यांना आडवून खूप मारलं, जीवा म्हणजे मेला म्हणून त्यांनी सोडून दिलं डायरेक्ट। आणि मग आता म्हणजे त्याच्या मित्रांनी सिव्हिलला ॲडमिट केलं आणि मग आम्हाला सांगितलं, मग आम्ही सिव्हिलमध्ये आलो केली, पण ते आम्हाला काही एवढा हे देत नव्हते। पोलिसांनी काय आम्हाला साथ दिला नाही आणि मग नंतर आम्ही काहीतरी केलं, पण कंप्लेंट घेतली, पण त्यांना अजून उचललं नाही, काहीच केलं नाही आणि त्यांच्यावर काही कारवाई पण नाही केली। मला न्याय पाहिजे बा, मुलगा मरून गेला असतं तर आम्ही काय केलं असतं बा। त्यांना काही समजत नाही का एवढं, पण त्यांना बी मुलंच आहे ना, बरोबर आहे का नाही? त्यांना समजायला पाहिजे होतं काही गोष्टींनी। नाही जमलं तर आम्ही त्यांना सांगत होतो ना, तुम्ही हे करा, काहीतरी करावं, पण त्यांना काही समजलंच नाही। त्यांनी अजून आपल्यावरच केसी वगैरे सगळं केलं त्यांनी आणि परत आता हे त्याच्यावर पाळतच ठेवून ते राहिलेले होते। त्यांचा नेमच होता म्हणजे त्याला मारायचं असं। माझ्या मुलाचं नाव आदित्य अनिल गांगुर्डे। त्याचं श्वेता संघ लग्न झालं 4 वर्षापूर्वी। आता तिच्या घरी राहत होती, काही कारणाने तो तिकडनं गेला, होता, पण तिकडं त्यांनी पाळ घेऊन त्याला मारण्यात आलं। तो जेव्हा मारण्याचं हिशोब त्याला मारून फेकण्यात आलं। त्यानंतर आम्हाला फोन करून सांगितलं, मग आम्ही इथं आलो आणि पोलिसाला तक्रार द्यायला गेलो गंगापूर पोलीस स्टेशनला। त्यांनी काय आमची तक्रार बरोबर घेतली नाही, आम्हाला प्रतिसाद बरोबर दिला नाही त्यांनी। आम्हाला मग ते 1 दिवसानंतर आमची तक्रार त्यांनी घेतली असं। त्याच्यात त्यांच्यावर अजून काही कारवाई झाली नाही। ते लोक तिथून बसले पण होते, तरी त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही। आम्हाला न्याय भेटला पाहिजे। या घटनेमुळे संशयित मोकाट फिरत असून शहरात कायद्याची भीती उरलेली नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। नाशिक सारख्या कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शहरात अशा प्रकारे गुन्हेगारी वाढत असल्याची देखील चिंता व्यक्त होत आहे। दरम्यान आदित्य गांगुर्डे याची आई कांचन गांगुर्डे आणि वडील अनिल गांगुर्डे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच आदित्य गांगुर्डे याला न्याय मिळावा अशी देखील आर्तहाक त्यांनी दिली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।